जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची खरी नस सापडते तर ती जिल्हा परिषदेत. आणि म्हणूनच यंदाच्या झेडपी निवडणुकांकडे ग्रामस्थांप्रमाणेच सगळ्या राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष लागलंय. आणि म्हणूनच झेडपी निवडणुकांची बित्तम बातमी तुमच्यासाठी घेऊन येतोय जय महाराष्ट्र. चंदगड तालुक्यातील पंचायत समिती मतदारसंघातील संतोष माळवीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. माळवीकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना मेळाव्यात प्रवेश केलाय. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे हे देखील उपस्थित होते. माळवीकर यांचा प्रवेश हा चंदगडच्या राजकारणात बदल घडवून आणणार असल्याचं देवणे यांनी म्हटलंय. पुण्यातील राजगुरुनगरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना तसंच अपक्ष यांच्यामध्ये सध्या चुरस पाहायला मिळते. भाजप उमेदवार धोंडाबाई खंडागळे यांनी पिंपरी ब गणातून अर्ज दाखल केलाय. तर अर्ज दाखल करताना त्यांनी रक्कम ही चिल्लर स्वरूपात जमा केली आहे. निवडणूक कक्षात ही रक्कम मोजण्यास सुरुवात झाली तेव्हा सर्वत्र हस्त सुरू झालं होतं. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ या चित्रपटाची आठवणी यावेळी पाहायला मिळाली. बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गावागावात उमेदवार प्रचारासाठी दाखल होत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी नागरिकांना अनेक आमिष देखील दाखवण्यात येत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी यावेळी जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करते. हिंगोली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढत चालली. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना निशाणे निश्चित झाले. त्यामुळे उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. खरवड गटातून काँग्रेसचे उमेदवार केशव नाईक यांनी प्रचाराची तिसरी फेरी पूर्ण केली आहे. तर भाजप सेनेचे उमेदवार नौखे असल्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत दिसतात. तसंच अपक्ष उमेदवाराची निशाणी निश्चित झाली नाहीये. त्यामुळे त्यांचा प्रचार सध्या थांबवला आहे. जळगाव जिल्ह्यात परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वातावरण सध्या तापू लागले. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पंचायत समितीच्या सदस्या सुरेखा पवार यांच्या घरावर हल्ला झालाय. शनिवारी रात्री उशिरा हल्ला झालाय. नुकताच नवीन बंगल्यात राहायला आलेला असताना त्यांच्या घराच्या काचा फोडण्यात आल्यात. हा हल्ला कोणी केला हे अद्यापही कळू शकलं नाहीये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यातील एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचाकरिता नामनिर्देशन पत्र स्वीकारणं सुरू झालंय. दिनांक 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद गट एटापल्ली करता 4, भामरागड 2, अहेरी 8 आणि सिरोंचा 4 असे 18 नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत. बारामती तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी 28, पंचायत समितीसाठी 32 अर्ज दाखल झालेले आहेत. उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी पक्षांनी अधिकृत एबी फॉर्म दिलेले नाही. त्यामुळे इच्छुकांना अधिकृत होण्यासाठी सोमवारची वाट पाहावी लागणार आहे. बारामतीत राजेंद्र पवारांचे चिरंजीव रोहित पवार यांना उमेदवारी दिलेली असून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला. एक दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादीनं रोहित राजेंद्र पवार यांना गुणवडी शिरफळ गटातून उमेदवारी घोषित करून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. सांगलीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला थोपवण्यासाठी काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी गट्टी केली आहे. वाळवा तालुक्यात काँग्रेस आणि स्वाभिमानीची युती झाली असून काँग्रेसनं आता मिरज तालुक्यातही स्वाभिमानीशी गट्टी करण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीआधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून नवनवीन फंडे वापरले जात आहेत. पुण्यात तर मावळ तालुक्यात असाच एक फंडा वापरलाय. मत मिळवण्यासाठी त्यानं हुरडा पार्टीचं आयोजन केलं. आता या हुरडा पार्टीच्या बळावर त्याला किती मतं मिळतात हे लवकरच कळेल. आणि असं झेडपी टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र. माझी सिल्वर रिंग हरवली. आता नवीन कोण देणार? इतका ड्रामा? नवीन सिल्वर रिंग लाईफ बॉय देणार. आता लाईफ बॉयच्या आतही सिल्वर आणि बाहेरही. मिळवा एस्टेलची सिल्वर प्लेटेड रिंग 2 125 ग्रॅम लाईफ बॉय ऍक्टिव्ह सिल्वर पॅक सोबत. तुम्ही सुद्धा घेऊन या. महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षाच्या वॉरंटीसह. ऑटोबॅट UPS इन्व्हर्टर बॅटरीज. पतंजली आटा नूडल्स, यात आहे अस्सल आटा फायबर, राईस ब्रॅन ऑइल आणि व्हेजिटेबल्सचे गुण. झटपट बनवा, बेफिकीर खा. आता पतंजली आटा नूडल्स चटपटा आणि क्लासिक फक्त 10 रुपयांमध्ये.
यंदा राज्यातल्या मुंबई, पुणे, नाशिकसह एकूण 10 महापालिकांमध्ये निवडणुकीचा महासंग्राम रंगणार आहे. आणि या महापालिका म्हणजे डझनभरापेक्षा जास्त आमदारकीच्या जागा. राज्यातलं वाढतं शहरीकरण याच भागातलं असतं आणि म्हणूनच महापालिकांच्या निवडणुकांच्या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. सुरुवात करतोय महापालिका टॉप 10ला. मुंबई महापालिकेच्या प्रचारात आता भाजपनेही भावनिक राजकारणाला सुरुवात केली आहे. मुंबईतल्या भाजपच्या सर्व उमेदवारांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून उमेदवारांनी पारदर्शक कारभाराची शपथ घेतली आहे. दरम्यान भाजप उमेदवारांच्या मेळाव्यात आशिष शेलारांनी काँग्रेस शिवसेनेत 42 मतदारसंघात फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय. तर वैयक्तिक आरोपांनी तुम्हाला सत्ता मिळणार नाही असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. ठाण्यात पालिका निवडणुकांच्या तोंडावर आयारामांना तिकीट देत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललंय. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा संताप झालाय. डावलण्यात आलेल्या सर्व बंडखोरांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार दिलाय. त्यामुळे भाजपविरुद्ध एकूण 22 बंडखोर आता निवडणूक रिंगणात उभे असणार आहेत. ठाण्याच्या श्रीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये विद्यमान सेना नगरसेविका संगीता पाटील आणि यंदा सेनेची उमेदवारी मिळालेले पती माणिक पाटील यांच्यात हा वाद पाहायला मिळतोय. प्रचाराचा नारळ फोडताना पत्नी संगीता पाटलांनी माणिक पाटलांना इतकी वर्ष कुठे होता असा सवाल विचारतात. संतप्त माणिक पाटलांनी थेट प्रचाराचा नारळ संगीता यांच्या दिशेने भिरकावला, ज्यात त्या जखमी झालेत. पाटील पती-पत्नीमधील सातत्याने होणारे वाद हे तसे सर्वश्रुत आहेत आणि या प्रकरणी पोलिसांमध्ये ती तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील छाननी प्रक्रियेत उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर संतप्त झाले. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक 16 ब साठी असलम बागवान आणि रवींद्र धंगेकर दोघांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. बागवान यांनी अर्ज भरताना एबी फॉर्म दिल्यामुळे धंगेकरांची उमेदवारी रद्द करण्यात आली. पिंपरी चिंचवडच्या प्रचाराची आजपासून रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला फुलांची माळ घालून प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभाग 16 मधील भाजप उमेदवार बाळासाहेब तरस, बाळासाहेब ओव्हाल, जया राऊत, संगीता भोंडवे, भाजप शहर अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते जागोजागी प्रचाराचे नारळ फुटतात. सोलापूरमध्ये काँग्रेसनं महापालिका प्रचाराला आजपासून सुरुवात केलेली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते मनपा प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप सेना नेत्यांचे परस्परांवरील आरोप प्रत्यारोप हे राजकीय नाट्य असल्याची टीका अशोक चव्हाणांनी केली आहे. या टीका टिप्पण्या म्हणजे लोकांना वेड्यात काढण्याची रणनीती असल्याचा टोला देखील चव्हाण यांनी लगावलाय. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसनं उस्मानाबादच्या एणगूरमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. मात्र सभेआधी एका कार्यकर्त्याच्या घरी काँग्रेस नेत्यांसाठी शाही जेवणाचा बेत आखण्यात आला. जेवणासाठी चक्क सोन्याचा मुलामा दिलेल्या ताट आणि वाट्या होत्या. याच सोनेरी ताट आणि वाट्यांमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बसवराज पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटील आणि चाकूरकर यांनी जेवणाचा आस्वाद घेतलाय. नागपूर पालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू असताना देखील ठिकठिकाणी भाजपच्या कामाचा प्रचार करणारे होर्डिंग्स पाहायला मिळतात. आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे होर्डिंग्स हटवणं बंधनकारक होतं. मात्र अद्यापही होर्डिंग्स काढण्यात आलेले नाहीत. हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाकडून या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार देखील केली आहे. नागपुरात भाजपला जोरदार झटका लागलाय. कारण क्षेत्रसंघाच्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा प्रांताचा व्याप सांभाळणारे रवी जोशी यांच्या वहिनी विशाखा जोशी यांनी भाजपला रामराम केलाय आणि शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय. तर शिवसेनेकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. महिला आघाडीच्या कोणत्याही महिलेला भाजप उमेदवारी दिलेली नाहीये, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललंय. आणि यासह महापालिका टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.